पीएल ग्रुपच्या आरतीचा मान सातपूर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक तसेच शहराध्यक्ष गजानन शेलारांना सातपूर कॉलनीतील आनंदछाया चौक साई सर्कल येथे पीएल ग्रुप प्रणीत गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी नाविन्यपूर्ण विविध भव्य देखावे आरास केली जाते। याच अनुषंगाने यावर्षी ही रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका उषाताई शेळके, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांच्या प्रेरणेने युवा नेते दीपक नाना लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक भूषणभाई लोंढे, गणेश जयंती प्रमुख संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पीएल ग्रुपच्या वतीने भव्य जेजुरी गड व गडावरील खंडेराव महाराजांचे मंदिर मूर्ती असा भव्य देखावा सादर करण्यात आला आहे। यानिमित्त सातपूर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक तसेच शहराध्यक्ष गजानन शेलारांच्या हस्ते आरती संपन्न करण्यात आली। पीएल ग्रुप मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून अनेक व विविध देखावे दाखवले जातात। याही वर्षी थेट जेजुरी गडाचा देखावा पाहिल्यानंतर गडावरच आल्यासारखे वाटत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत होती। तसेच या प्रसंगी सातपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्या हस्ते संपन्न झाली। यावेळी परिसरातील नागरिक तसेच पीएल ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आणि आमचे प्रिय स्नेही सन्माननीय प्रकाशजी लोंढे साहेब, या सर्वांच्या माध्यमातून तसंच आमचे युवा नेतृत्व दीपक नाना, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अतिशय उत्तम असा देखावा खंडेराव महाराजांचा जेजुरी गड हा साकारलेला आहे। पाहिल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं की या ठिकाणी खऱ्या अर्थानं जेजुरीचं स्वरूप हे या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे। मंडळाचं सातत्य प्रतिवर्षी एक वेगळा अनोखा उपक्रम असतो आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश उत्सवाच्या काळामध्ये वेगवेगळे देखावे या ठिकाणी सातत्यानं करण्याचा प्रयत्न करतात। परमेश्वर त्यांना अशाच पद्धतीनं काम करण्याची सद्बुद्धी दो। त्याच्यावर श्री गणेशाच्या कृपेनं यांचं सर्वांचं सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, दीर्घ आयुष्याचं, निरोगी आरोग्याचं जीवन परमेश्वरांनी लाभो अशी मी गणरायाचरणी प्रार्थना करतो, खंडेराव महाराज चरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी आमचा बहुमान केला त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा यांच्या आरतीसाठी आम्ही सर्व साईबाबा मंदिरचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी तुम्ही आम्हाला पाचारण केलं त्याबद्दल आधी तुमचं धन्यवाद। दुसरी गोष्ट अशी, अतिशय मंगलमय आणि स्वच्छ वातावरणात आजची आरती आमच्यातर्फे झाली त्याच्याबद्दल आम्ही नाही रोज असते पण आमच्या हस्ते विशेषता झाली ना, ठीक आहे। आणि या मंडळाचं विशेषतः कौतुक करावं असं वाटतं, कारण यांचा दरवर्षीचा देखावा हा अगदी नाविन्यपूर्ण असतो आणि वैविध्यपूर्ण असतो। नवीन नवीन या वर्षी खंडेराव, मागच्या वर्षी देवीचा, आता आमचे ज्येष्ठ नागरिकच येते मुलासारखे तरी ज्येष्ठांमध्ये आहेत ते मुलांमध्ये काही मिसळत नाही, ज्येष्ठांमध्ये जास्त राहतात। अशी रवी भाऊ देवरे यांना मी आता पुढचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे पीएल ग्रुपचे व्यवस्थापक भूषण लोंढे, त्याचप्रमाणे आमचे नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनेक वेळा आम्ही बघतोय, गेल्या 15-20 वर्षापासून या ठिकाणी वेगवेगळे डेकोरेशन या ठिकाणी दाखवले जातात आणि सर्व गणेश भक्त त्याचा लाभ घेतात। हुबेहूब असा देखावा आम्ही दरवर्षी या ठिकाणी बघतो आणि या ठिकाणी नानाजी दरवेळे या कॉलनीला अनेक असे टाईपचे कार्यक्रम या ठिकाणी राबवतात। या ग्रुपला, या कॉलनीच्या वतीने मी त्यांना आणि या मंडळाला अशीच प्रेरणा
गणपतीराया त्यांना दरवर्षी देत राहू आणि असेच कार्यक्रम आमच्या नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत राहू अशा मी त्या मंडळाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि पीएल ग्रुप तसेच लोंढे साहेब, नानाजी लोंढे, संतोष भाऊ यांना मी मनापासून धन्यवाद देतो. दरवर्षी या ठिकाणी मागच्या वर्षी देवीचं दर्शन घडून आणलं आणि आता साक्षात जेजुरीला गेल्यासारखं वाटतं. जेव्हा खंडेराव महाराजांची आरती चालू होते अक्षरशः चैतन्य निर्माण झालं होतं. मी लोंढे साहेबांना आणि सर्व कार्यकर्त्यांना तसेच शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी यांनी सुद्धा एक चांगलं गीत म्हटलं आणि आरती सुद्धा इतकी सुंदर होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे,